आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि कृतींमुळे कायमच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. त्यांनी केलेल्या एका धक्कादायक विधानामुळे राजकीय तसंच सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. बुलढाण्यातील शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ते भाषणाला उठले आणि त्यांनी चक्क आपलं 35 कोटी रुपये कमिशन आपण कार्यकर्त्यांमध्ये वाटल्याचं ते म्हणाले. माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. जवळपास 35 कोटी रुपयांचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिले. कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तुम्ही स्ट्रॉंग झाले की आम्ही स्ट्रॉंग होणार. मंडळी, आमदार गायकवाड यांनी दिलेल्या या जाहीर कबुलीमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि कमिशनचा मुद्दा समोर आला असून आमदार गायकवाडांना कमिशनखोर संबोधले जात आहे. त्यांच्या राजकीय विरोधकांच्या हाती हे आयतं खोलीत मिळाल्यानं गायकवाड अडचणीत आले. दरम्यान आधी बरळल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी यू टर्न देखील घेतल्याचं पाहायला मिळालं. आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की माझ्या तोंडून कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द चुकून आला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. आमदार गायकवाड एवढ्यावरच थांबले नाही तर ते असंही म्हणाले की माझ्या डाव्या हाताची नस दबल्यामुळे तोंडातून वेडेवागडे शब्द बाहेर पडतात. दरम्यान गायकवाडांनी दिलेल्या सगळ्या स्पष्टीकरणाची देखील आता खिल्ली उडवली जाते. बाकी या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलंय त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, बुलढाणा जिल्ह्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. शिंदेच्या शिवसेनेकडून जिल्ह्यात मिशन जिल्हा परिषद सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काही पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेत सामावून घेतलं. त्याचाच कित्ता गिरवत आता जिल्हा संघटन प्रमुख आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीसह बुलढाणा तालुक्यातील जवळपास 18 गावातील वेगवेगळ्या पक्षाचे 600 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला. रविवारी 22 मार्चला बुलढाण्यातील मातोश्री जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशाची सध्या बुलढाण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी ही फक्त झलक असून पुढील महिन्यात आणखी मोठा पक्षप्रवेश होईल असा दावा करत राजकीय तापमान आणखी वाढवलंय. याशिवाय त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर मित्र पक्षाकडून अन्याय होत असल्याचंही बोलून दाखवलंय. एक प्रकारे त्यांनी भाजप पक्षाला थेट आव्हान देत यापुढे जर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. पुढे जाऊन ते आपल्या भाषणात म्हणाले की मी महाराष्ट्रातील एक ताकदवर आमदार आहे, कुणालाही घाबरत नाही. आमची ताकद कायम आम्ही गोरगरिबांना पाठिंबा देण्यासाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वापरतो. माझ्या मतदारसंघात एकाही व्यक्तीचा छळ झाला नाही. उलट माझ्यासोबत जे कार्यकर्ते कधी काळी सायकलवर असायचे त्यांना मी फॉर्च्युनर पर्यंत पोहोचवलंय. त्यासाठी जवळपास 35 कोटी रुपयांचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं. कारण कार्यकर्ते स्ट्रॉंग झाले तर आम्ही स्ट्रॉंग होतो. मंडळी, आमदार गायकवाड यांनी अशा शब्दात आपल्या नवख्या कार्यकर्त्यांसमोर अगदी जोशपूर्ण भाषण ठोकलं. त्यांच्यात चांगलीच हवा भरली. पण त्यांच्या भाषणातील 35 कोटी रुपयांच्या कमिशनचा मुद्दा व्हायरल झाला आणि खुद्द गायकवाड यांचीच हवा निघून गेली. त्यांच्या या वक्तव्यावरून बुलढाण्यासह राज्यभरात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. हे कमिशन नेमकं कोणत्या कामातून आलं आणि ते अशा प्रकारे वाटणं कायदेशीर आहे का, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. आमदार संजय गायकवाड हे एक नंबरचे कमिशनखोर असून त्यांच्यावर एसीबी आणि आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सोशल मीडियाद्वारे आता करण्यात येते. तर दुसरीकडे या आमदारानं निदान कबुली तर दिली असं म्हणत राज्यातील कमिशनखोरीवर नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्यात. मंडळी, जर एक आमदार 35 कोटींचं कमिशन घेत असेल तर विचार करा, हा आकडा आणखी किती मोठा असू शकतो. गल्ली ते दिल्ली सगळीकडे हाच पॅटर्न आहे. राजकीय मंडळी गब्बर झाली आणि जनता पायाभूत सुविधांपासून अजूनही वंचित आहे. असो, पण आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यांनी वातावरण तापल्यावर ते माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं. एक प्रकारे केलेल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. गायकवाड म्हणाले की मी 35 कोटीच्या कामांचं वाटप केल्याचं बोललो, पण दुर्दैवानं माझ्या डाव्या हाताची नस दबलेली असल्यामुळे सारखे माझ्या तोंडातून कधी कधी वेडेवाकडे शब्द पडतात. कमिशन नव्हे तर 35 कोटीच्या कामाचं वाटप केलं असा तो शब्द होता. कामाच्या वाटपाऐवजी कमिशन हा शब्द तोंडातून आला. आता त्या शब्दाचा धचा मा करण्यात आलाय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. विरोधक मला बदनाम करतात. आता 1.5-2 वर्ष झालं. कोणत्या आमदाराला किती पैसे मिळत आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि 35 कोटी कमिशन म्हणजे ती खूप मोठी अमाऊंट होते.
कारण एका आमदाराला 5 कोटीचा निधी मिळतो, त्यात अजून 1 कोटी पण मिळालेले नाहीये आणि 35 कोटी कमिशन कुठून मिळेल, असा प्रश्न हसत हसत गायकवाड यांनीच माध्यमांसमोर उपस्थित केला. तर दुसऱ्या एका वृत्तवाहिनीला उत्तर देताना गायकवाड म्हणाले की कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द चुकून तोंडात आला. प्रत्यक्षात 35 कोटींची कामं वाटप केली असं होतं ते. पण माझ्या डाव्या हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी डावी बोबडी वळते, म्हणून तो शब्द तोंडातून आलेला असेल. मला काम म्हणायचं होतं पण कमिशन शब्द निघाला. दरम्यान आपल्या वक्तव्यावरून हा वाद झाल्यानंतरच तुमच्या ही गोष्ट लक्षात आली का, असा प्रश्न विचारल्यानंतर गायकवाड यांनी सांगितलं की पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपल्यानंतरच काही लोकांनी माझ्या ते लक्षात आणून दिलं होतं. तेव्हाच मी त्यांना म्हटलं की मला कामाचं बोलायचं होतं पण तोंडातून कमिशन शब्द आला. कार्यकर्ते काम मागतात, त्यामुळे ठेकेदारांना देण्यापेक्षा आपण त्यांना काम दिले, असा माझ्या वाक्याचा अर्थ होता. मंडळी, थोडक्यात काय तर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना स्वतः आमदार संजय गायकवाडच गडबडून गेले होते. शब्दांची फिरवाफिरव करून कसा तरी त्यांनी युटर्न घेतलाय. पण त्यांच्यावर अशी वेळ येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील ते अनेकदा वादात सापडले आणि नंतर त्यांची तारांबळ उडल्याचं आपण पाहिलंय. बाकी जोपर्यंत संजय गायकवाड यांच्यासारखे वादग्रस्त आमदार आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राला लागलेली कमिशनखोरीची, भ्रष्टाचाराची कीड कमी होणार नसल्याचं आता बोललं जात आहे. दरम्यान या व्हिडिओवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि वेदांताला सबस्क्राईब करायला विसरू नका.